एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने आमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र तीन अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। आज या पुण्यभूमीमध्ये इचोडा येथे परमात्मा श्री पंढरीनाथाच्या दरबारामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहू निवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा विठ्ठलामाच्या नामाचा महिमा सांगतात। विठ्ठल 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 या पुण्यभूमीमध्ये सालाबादाप्रमाणे मोठ्या आनंदानं आवडीनं श्रद्धेनं श्रीमद भागवत कथा पुन्हा वारकरी संप्रदायातील जे काही कार्यक्रम आहेत त्याचं आयोजन या भूमीमध्ये करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। परम आनंदाची श्रद्धेची गोष्ट आहे। विठ्ठल 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 मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि म्हणून ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ते व्यासस्वरूप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्हा सर्व वैष्णवांच्या सानिध्यामध्ये हा दिव्य सत्संग या ठिकाणी होतोय। आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची गीता ऐका भागवत ऐका। भागवत कशासाठी आहे? तरावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत तारावया जना केले भागवत तारावया जना केले भागवत तारावया जना केले भागवत तारावया जना केले भागवत गोपी गोवले भक्त माता पिता गोपी गोवले भक्त माता पिता महाराज तारावया जना केले भागवत
गोपी गोवळे भक्त माता पिता जगत कल्याणासाठी भागवताची निर्मिती आहे. ही अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे सुद्धा जगतामध्ये परमोच्च सुखाची प्राप्ती व्हावी, अज्ञानामध्ये भरकटलेल्या जीवाला मुक्तीचा मार्ग मिळावा, धर्माबद्दल प्रेम निर्माण व्हावं, अंतकरणातली दुर्बुद्धी नष्ट व्हावी, म्हणून हे 16 सप्ताह या मृत्यू लोकामध्ये आपल्याला उपभोगायला मिळतात. पण यासाठी महाराजांचा अभंग, महाराज या अभंगाच्या द्वारा विठ्ठलाच्या नामाचा महिमा सांगतात. या जगामध्ये अनेक देव आहेत, झाले, होऊन गेले, होतील, होत राहतील, पण एक जगामध्ये सगळ्या देवांचा देव एकच आहे, त्याला परमात्मा पंढरीनाथ असं म्हणतात. की त्या देवाचा मोठेपणा एवढा आहे की या देवाची पूजा इंद्रचंद्र करतात. या देवाला सनकादिकासारखे मानतात. काही लोकमान्य देव आहेत, काही संत मान्य देव आहेत, काही शास्त्र मान्य देव आहेत. लोकमान्य देव हे मसोबा वगैरे जे ते लोकमान्य देव आहेत महाराज, काही संत मान्य, काही शास्त्र मान्य. पण परमात्मा पंढरीनाथ शास्त्र मान्य देव आहे, परमात्मा पंढरीनाथ संत मान्य देव आहेत, आणि परमात्मा पंढरीनाथ लोकमान्य आहेत. विठाला विठाला महाराज म्हणतात, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिते. हे स्वर्गातले देव कोणाची पूजा करतात? परमात्मा पंढरीनाथाची पूजा करतात. महाराज सांगतात, अहो स्वर्गातले जे जीवनमुक्त आहेत सनकादिकासारखे, आणि असे जे मोठे मोठे जीवनमुक्त महापुरुष आहेत, ते सुद्धा परमात्मा पंढरीनाथाची उपासना करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान. ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते समचरण पाभिमानी, ते समचरण पाभिमानी. ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते समचरण पाभिमानी, ते समचरण पाभिमानी. महाराज सांगतात की कसे आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. योगी ज्याचं स्मरण करतात तो आहे. कोण आहे तो? ते हे समचरण पहा भीमातिरी. आणि महाराज शेवटी सांगतात, तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात, ज्याची सनकादिक उपासना करतात, सनकादिक ज्याचं ध्यान करतात. कोणतं? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. महाराज, आपण जी उपास्य देवता उपासना करण्यासाठी, आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी जी उपास्य देवता निवडत असतो, ती देवता भक्त वत्सल असली पाहिजे, आपल्या साधनेला तिजोरा देणारी असली पाहिजे. ती देवता आपल्याला, आपणही त्या देवतेवर प्रेम केलं पाहिजे, त्या देवतेनं आपल्याकडे 2 पावलं काहीतरी लक्ष ठेवलं पाहिजे, तर त्या देवतेची उपासना करावी. नाही तर काही काही अशा देवदेवता असतात बघा, स्वतःच काही देत नाहीत, पण आपलं घेतल्याशिवाय राहत नाहीत. महाराजांनी अभंगच केला, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटा जिरडते मागती शिते अवदान. आपुले इच्छे अनिका पिढी, काय तो देईल बराडी, कळू आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी आधिरा. ते द्यायचं सोडून देऊन आपलंच घेते. विठाला 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 विठाला. महाराजांनी फुलवर नावाचा एक अभंग केलेला आहे, आपल्याला शुक्रवारच्या अभंगामध्ये सापडतो बघा. आई भवानी थोर जाणूनी, तुझ म्या उपाशिले मो, हाती परडी देवोनी, तिने मज विकेशी लावियले मो. उदो खुळा पांगुळा करुणी आपणा, जवळी वैशविले मो. उदो आस्तुचे भरे फिरे गरगरे, अंगी संचरे माझा व्यर्थशी न वाटला, व्यर्थशी न वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला. काही लोक म्हणले जगदंबा श्रेष्ठ आहे. महाराज आरती कशा द्यायचं सोडून देऊन आपल्यालाच हातावर परडी घेऊन दारोदार फिरवायली म्हणले. आईचा जोग म्हणत नाही का?
म्हणजे निंदा नव्हे कोण्या देवतेची, तेही श्रेष्ठ देवता आहेत. जगदंबा आहे, गणपती आहे, आपले देव पंचायतन जे आहे, सूर्यनारायण आहेत आणि ह्या देवता आहेत. पण या सगळ्या देवाचा देव पांडुरंग आहे. विठ्ठला विठ्ठला या बाकीच्या देवता अशा आहेत, यांचं फळ थोडं पण राग जास्त असतो. याची फळ थोडी परी शोभने बहु, त्या राग जास्त करतात. एखाद्या वेळेला जर एखादा वर्ष आपल्याला देवीला जाता नाही आलं तर आपल्या प्रपंचात त्रास द्यायला सुरू करते. काहीतरी गड्डे येणार, काहीतरी होणार आपल्याला आणि आपल्याकडे ते आकर्षित करणार. आमच्याकडे एक आमचे प्रेमी सज्जन होते आणि ते एका देवीच्या गावचे राहणार होते. सर्व्हिसच्या निमित्ताने एका शहरात जाऊन दोन्ही पती पत्नी राहिले. त्यांची मंडळी ही शिक्षिका, तेही शिक्षक आणि त्यांच्या घराण्यामध्ये ती देवीची वारी होती जायची. गावचे असल्यामुळे गाव देवीच्या यात्रेला त्यांना जावं लागायचं. एक वेळेला अशीच काहीतरी इलेक्शन ड्युटी वगैरे काही लागला असेल म्हणा, तिथपर्यंत जाणंच झालं नाही, त्यांना जाता झालं नाही. त्यांची जी मंडळी होती, त्यांची जी सौभाग्य होती, तिच्या अंगावर असे काळे निळे डाग पडायला सुरू झाले बघा. त्यांनी मला सांगितलं आणि मग काय झालं, ते सगळीकडे काही ब्लड टेस्ट वगैरे काय करायचे ते करून आणले, सर्व काही उपाय वगैरे काही केले, पण ते अंगावरचे डाग यायचे, फुगायचे, फुटायचे, त्याच्यातून पाणी यायचं, लगेच दुसऱ्या ठिकाणी व्हायचं, असं पूर्ण शरीराला झालं त्यांच्या. आता शेवटी खूप खर्च करून सुशिक्षित माणसं असतात, पैसेवाली लोक, दवाखाने वगैरे आयुर्वेदिक सर्व काही केलं, पण ते कशानेच राहिना. त्यांच्या घरी मग ती एके दिवशी ते कोण आली म्हटले, बाई आली. अंधश्रद्धा नाही बरं का, श्रद्धाच ठेवा ही सुद्धा. आणि आल्यावर त्यांनी सांगितलं, म्हातारा माणूस, बाबा तुमच्या गाव देवीला तुम्ही यात्रेला यावर्षी गेला नाहीत, काही चुकी उकी झाली अशी क्षमा करा, तुमच्या शरीरावरची अहो म्हणले, बोलल्याबरोबर तर रात्रीतून ते राहून गेलं नाही का. पण आपल्या पंढरीनाथाची कोरोना काळामध्ये आपली वारी सगळ्यांच्या चुकल्या. कोणाला गड्डे वगैरे आले का, कोणाला काही झालं का नाही. मग हे बाकीच्या देवदेवता काही त्यांचं आपल्या द्वारा नाही झालं की ते आपल्याला त्रास देतात, पण परमात्मा पंढरीनाथ आई वडिलाच्या भूमिकेसारखा आहे. लेकरं बाळ जरी चुकले तरी तो त्रास देत नाही, उलट त्यांच्याकडे जातो. हा भक्त वत्सल आहे. विठ्ठला परमात्मा पंढरीनाथाला संतांनी मायबाप म्हटलेले आहे, संतांनी सर्वस्व मानलेले आहे की बाबा पंढरीचा जो देव आहे ते माझं गणगोत सर्व काही पांडुरंगच आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. महाराज सांगतात, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरी. कडक कडक सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, 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 सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण. बापर कुमा देवी वरू विठ्ठलाची आण, बापर कुमा देवी वरू विठ्ठलाची आण, बापर कुमा देवी वरू देवी वरू. थोडा मृदंगाचा आवाज कमी करा. देवी वरू बोला. बापर कुमा देवी वरू विठ्ठलाची बापर कुमा देवी वरू, बापर कुमा देवी वरू विठ्ठलाची आण.
देवी वरू विठ्ठलाची आण माझं सर्वस्व परमात्मा पंढरीनाथ आहेत की आम्हाला त्या पांडुरंगाशिवाय या जगामध्ये कोणी नाही. विठ्ठला विठ्ठला काही लोक म्हणतील काय केलं तुमच्या देवानं. महाराज काय नाही केलं ते सांगा. काय केलं ते विचारू नका. आमच्या देवानं सर्व काही केलं. भक्तीच्या साधनेमध्ये आधार देतो, साधकाला सांभाळतो. त्याच्या जीवनामध्ये काही संकट आले तर मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे उभा राहे सांभाळे. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया. हो मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. पाठीमाग पुढे सांभाळतो. भक्ताशी संकट पडोनी देव नामदेवराय सांगतात, घालितसे धाव त्यांच्या काजा, विष्णुदास नामा वंदितसे चरण. या देवाचा स्वभाव असा आहे महाराज. भक्ताला संकट पडलं की सुखदुःख साहे अंगी. भक्ताला दुःख झालं तर स्वतः सहन करतो, असा त्याचा स्वभाव आहे. कितीतरी पुराणातले दृष्टांत आपल्याला सांगता येतील. पहा, एक आमचे भगवान परमात्म्याचे प्राणप्रिय भक्त होते चोखोबाराय बरं का, आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई. आता अत्यंत गरिबीचं कष्ट करणार हे कुटुंब, पण विठ्ठल भक्तीची फार मोठी आवड यांना. या आमच्या चोखोबा महाराजांना फार आवड, कष्ट करावं, काम करावं, देवाच्या बद्दल फार प्रेम. विठ्ठल हे त्यांचा जीवच होते नाही का. पण एके दिवशी असा प्रसंग आला, बसल्या बसल्या बायको बोलायला लागली. त्यांची धर्मपत्नी, स्वामी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हटले सांगा, काय सांगायचे. अहो आता माझे दिवस संपलेले आहेत आणि माझी प्रसूत काळ आता माझा जवळ आलेला आहे की या बाळांत काळामध्ये, बाळांतपणाच्या वेळेला, या प्रसूत काळामध्ये माझ्याबरोबर कोणीतरी पाहिजे. तुम्ही तुमच्या बहिणीकडे जा आणि बहिणीला बोलावून घेऊन आणा. त्यांच्या बहिणीचं नाव होतं निर्मळाबाई. निर्मळा अक्काला घेऊन या म्हणून गेल्या. महाराज म्हणले ठीक आहे म्हणले. गेले. बहिणीकडे गेल्यावर बहिणीला सांगायला लागले, निर्मळा अक्का माझी बायको आता प्रसूत काळ जवळ आलेले आहे, दिवस संपलेले आहेत, कोणीतरी बाई माणूस जवळ पाहिजे म्हणून तुम्हाला नेण्यासाठी आलोय, येता का. तिने सांगितलं दादा आले असते पण कामं भरपूर आहेत. म्हटली आले असते पण काय भरपूर आहेत, कामं भरपूर आहेत. महाराज एक विचार केल्यावर, वेळ पडल्यावर देव सोडून आपल्याला कोणीच नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज सांगतात ना नाही का, देवच असा आहे की आपल्याला लाख कामं सोडून आपल्यासाठी धावत येतो. आपण भागवतामध्ये वगैरे ऐकलंय, द्रौपदीचं चरित्र आहे, प्रल्हादाचं चरित्र आहे, ध्रुव बाळाचं चरित्र आहे. कड्यावरून सख्या बापानं टाकायला लावलं, सख्या आईनं त्याग केला, पण पितांबराची ओटी करून परमात्मा पंढरीनाथानं झेललं प्रल्हादाला. कड्यावरून लोटल्यावर अग्नीमध्ये टाकलं तरी अग्नी जाळी तरी नजळे प्रल्हाद. हृदयी गोविंद म्हणून या पाहते पांडवाखंड वनवाशी, परी त्या देवाशी आठविती. काय प्रसंग आहे. बाई तुला यावंच लागेल. तिनं सांगितलं दादा येऊ शकत नाही, काम भरपूर आहेत, येईन नंतर कधीतरी. म्हटले ना आता परत निघाल्यावर घरी खायला धान्य नाही आणि सोबत कोणी नाही. आता बायकोला काय तोंड दाखवावं म्हणून पताका घेतली आणि पंढरीच्या वारीला पंढरपूरला निघून आले. पंढरपूरला निघून आल्यानंतर एक दिवस झाला, 2 दिवस झाले, वाट पाहायला बसल्या. पण दुसऱ्या दिवसाची रात्र संपत आली, मालक काही घरी आले नाहीत. मग मात्र हिला पश्चाताप व्हायला लागला. मी मालकाला उगीच काम सांगितलं, विरक्ताशी मी तो सांगितले काम, कैसा झाला भ्रम माझी बुद्धी. मी या विरक्ताला काम सांगितलं, काय झालं असेल, माझ्या बुद्धीला कोणता भ्रम झाला असेल. वाट पाहताना संध्याकाळ झाली,
पती माझे गेले कोणीकडे. काय झालं असेल नेमकं. आणि एवढ्यामध्ये प्रसूत काळाच्या वेदना सुरू झाल्या आणि परमात्मा पंढरीनाथाच्या पांडुरंगा माय बापा विठ्ठला असं म्हणायला लागल्याबरोबर महाराज देवाला चिंता पडली आणि स्वतः भगवानच धावत आले. चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. वैनी उघडा दार हा कमारी. वैनी उघडा दार हा मारी. वैनी उघडा दार हा कमारी. वैनी उघडा दार हा मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगर. 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 वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उठा उघडा. आणि बाहेर आलेले आहेत बघा. दरवाजा काढला, आतमध्ये जाऊन बाळांपण केलं आणि सांगितलं वहिनी चिंता करू नका, दादानं सर्व साहित्य दिलेले, खारका तूप काय मोठे मोठ्याने गोण्याचे गोण्याच भरून आणल्या होत्या नाही. खारकाची गोणी, काजूची गोणी, असं किलोवर नाहीच. आता परमात्मा द्यायला आल्यावर काय किलोवर दिलोय महाराज. तो सर्व सत्ताधीश आहे, सर्व काही घेऊन आले. दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत वयाचे ते होत आपणची. केली त्वा सूचनाला माझ्या घरात त्याने केली त्वरा मज लागे. सर्व ही साहित्य दिले म्हणे आता नका करू चिंता वहिनी काय. सर्व ही साहित्य होते तिच पाशी रिद्धी सिद्धी दाशी जयाची. पुत्र झाला, 5वी केली, 12वी केली, कर्मामेळा नाव ठेवलं आणि चोखोबाराय पंढरपुराहून घराकडे परत निघाले की देवाची चिंता सुरू झाली. आता पितळ उघड पडत म्हणल्या, ते यायच्या अगोदर आपण गेलं पाहिजे. मग म्हणले वहिनी जाते वहिनी आता अमुच्या गावाला, रागे भरतील मला. वहिनी आता 12 दिवस झाले, माझे मालक मला रागावतील, मला जाऊ दे आता. ती भाऊजाई त्या काळातली म्हणायला लागली थांबाबाई आता शिविते मी चोळी न लगे वनमाळी बोलत अशी. आता ते म्हणलं मी काय चोळ्या घालतो का काय म्हणलं. येऊ द्या घरधनी करतील बोळवण कायमी उत्तीर्ण होऊ आता. आणि सर्वाशी पसोनी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घराला गे. एवढ्या कांतावंदी ती चरण दिले उचलून बाळ हाती. हे सगळं पाहिल्यावर चोखोबारायला आश्चर्य वाटलं आणि मग म्हणायला लागल्या अहो आता तुमची बहीणबाई गेल्या, तुम्हाला भेटल्या का. अगं तिचं नाव काढू नको म्हणले. मी घरी गेलो तर मला म्हणाली की वेळ नाही. अहो अख्ख्या गावाला विचारा तुमची बहीण इथं आली होती. आणि मग चोखोबाराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणतात अगं वेडे बहीण नाही कैची बाई येथे आले पांडुरंग. 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 धन्य तुझे भाग्य भेटी झाली, धन्य तुझे भाग्य भेटी झाली. चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. कैची बाई येथे आली पांडुरंग. धन्य तुझे भाग्य भेटी झाली. इथं कशाची बाई, तुझी बहीण नाही, स्वतः परमात्मा पंढरीनाथ आले आणि त्या पंढरीनाथाने
इथं येऊन भेट दिली ही त्यांचा धन्य महिमा आहे. पण बाबा असा भक्त वत्सल देव आहे. पण महाराज म्हणतात काय नो हे केले, 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 काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधना, साधनाचे सार सर्व साधनाचे सार. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नाही केलं त्या देवानं, काही केलं महाराज. कुणाला मोक्ष दिला, कुणाला मुक्ती दिली, कुणाला सायुज्यता दिली, कुणाला रिद्धी दिली, कुणाला सिद्धी, जे पाहिजे ते दिलं महाराज. एका चिंतित फक्त एवढंच आहे, विठ्ठलाचं चिंतन करा. चिंतनाचा आणखी काय फायदा आहे. सर्व साधनाचे सार, परमात्म्याचं चिंतन म्हणजे सर्व साधन केल्याचं पुण्य. एकदा विठ्ठल म्हणलं की सर्व काही केल्याचं पुण्य. मग काय योग याग तपे केली तयाने आणि सर्व साधनाचे सार. आणि फायदा काय, भवसिंधू तरी पार. त्याचं नाव घेतल्यावर योगक्षेम वहाम्यम एरवी माझी या भक्ता, काय संसाराची आणि समर्थाची कांता कोरान मागे. याचं भजन केलं. आज शंकराचार्याची जयंती नाही का, आणि आपले शंकराचार्य आजच्या दिवशी अवतीर्ण झालेले आहेत बघा. शंकराचार्यांनी सर्व भारतभर भ्रमण केलं आणि पाहता पाहता पंढरपूरला आले. फक्त 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये, आयुष्याच्या प्रवासात एवढा उजेड पाडला बरं का. 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शंकराचार्य जर झाले नसते, अद्वैत तत्वज्ञानाचे ते भोगते होते, पण शंकराचार्य जन्माला आले आणि शंकराचार्याच्या कार्यामुळे भारत देश अखंड राहिला. शंकराचार्य जर नसते ना, तर काही लोकांनी या देशाचं वाटलं करून टाकलं असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शंकराचार्याचे अनंतोपकार आहेत. ज्ञानोबासारख्या महापुरुषांनी शंकराचार्यांना मानलं. भाष्यकारा ते असा भाव आहे. ते शंकराचार्य पाहत पाहत पंढरपूरला आले. त्यांचे शंकराचार्य, आपली सुरुवातच शंकराचार्याच्या स्तोत्रानं होते आणि संध्याकाळी झोपताना शंकराचार्याच्या स्तोत्रानंच आपण काय करत असतो नाही का. म्हणून आपला अपराध क्षमा स्तोत्र म्हणून झोपत असतो. पंढरपूरला आल्यावर त्यांनी पांडुरंगाला पाहिल्याबरोबर त्यांनी एक पांडुरंगाष्टक लिहिलं शंकराचार्य. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्धे हृदम मामकानाम नितम भक्कराभ्या धृतेन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतोनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्याचं चिंतन करा. महाराज म्हणतात की असं आहे बाबा, विठ्ठलाच्या भक्ताला भवसिंधूचे काय कोडे आणि दावी वाट चाले पुढे. महाराज म्हणतात विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा, आणि तो सांगतो की भवाब्दीचा अंत इतुलाची पहा, त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी आणि भावा एकासाठी खांदावा आपुल्या. त्याचं भजन केलं की आपल्याला भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवून विठ्ठलाचं भजन करा, आपोआप तरुण जाल. महाराज म्हणतात याच्यामुळं खूप जण तरले आणि तरतील, तरले तरती हा
नामधारकाचा कोण कोण ठरले अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली म्हणून सर्व साधनाचे सार भव सिंधू फक्त एवढंच करा तू कामणे जपा 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 मंत्र त्रि अक्षरी सोपा मंत्र त्रि अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम एक काम करा तुका म्हणे जपा दुसऱ्या कलियुगात दुसरं साधन नाही नामाप्रती साधन नाही आन उपाय करशी किंवा नामाप्रती तत्व हे करा फक्त कोणतं नाव जपा विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी याच्या पलीकडे मंत्र नका जपा तुलाल महाराज आम्ही कोणता तरी वाद्याची त्याची भावना आहे पण श्रेष्ठ मंत्र हेच आहे विठ्ठल हाच मंत्र श्रेष्ठ आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा आणि करी पापा निर्मूळ महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर पापाचा नाश होतो म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा 3 अक्षरी हा सोपा मंत्र विठ्ठल हा जपा किंवा राम कृष्ण हरी हा मंत्र जपा त्याने आपल्या जीवनाचं काय होईल कल्याण होईल पण ज्यांनी ज्यांनी जप केला त्यांचं त्यांचं चांगलं झालं पण आपल्याही जीवनामध्ये आपण जप करा असा महाराजांचा आग्रह आहे या अभंगाच्या द्वारा आज इथे थोडा वेळ सेवा करण्याचा योग आला झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करूया आणि आज इथेच वाणीला विसावा देऊया फोन आला म्हटलं इथं असा उत्सव सुरू आहे